कुंदा भाग 6। सर्वांना नमस्कार। आज आपण पाहणार आहोत कुंदा भाग 6। मागील भागात प्रतीक जेलमध्ये आहे। मग मी आता काय करू? बाबांचं ऐकलं नाही तर ते चिडतील याच विचारात ती झोपी गेली। 2 दिवस असेच गेले आणि कुलदेवतेच्या मंदिरात शुभम कुंदाचं लग्न पार पडलं। शुभम खूप खुश होता, मात्र कुंदाला दुःख झालं। तिचं स्वप्न मोडलं होतं। ज्या स्वप्नात तिचा नवरा प्रतीक होता, पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत संसार करायचं होतं, ते स्वप्न तिचं आता तुटलं होतं। तिचा गृहप्रवेश झाला, सर्व रीतीभाती पार पडल्या आणि आज त्यांची पहिली रात्र होती, मधुचंद्राची रात्र। कुंदाने मस्त लाल रंगाची साडी घातली होती, सुंदर मेकअप केलता, कपाळावर शुभमच्या नावाची छोटीशी टिकली आणि गळ्यात त्याच्याच नावाचं नाजूकसं मंगळसूत्र। पण तिला आता त्याची भीती वाटत होती। एक ना हजार प्रश्न मनात घेऊन ती बेडवर बसली होती। माझं त्याच्यावर अजिबात प्रेम नाही, मग मी कसं त्याला माझ्या जवळ येऊ देऊ? नाही, मी त्याला माझ्या अंगाला स्पर्श करू नाही देणार, कुंदा स्वतःशीच बोलत होती। तेवढ्यात रूमचं दार उघडलं। शुभम आत आला। त्याला पाहून तर तिच्या काळजात धडधड व्हायला लागली, इतकी जोरात की आता हार्ट फेल होतंय की काय असं तिला वाटू लागलं। तिनं तिचं सर्वांग चोरून घेतलं, पाय साडीच्या आत लपवले। शुभमने ते पाहिलं। तो तिच्या जवळ जाऊन बसला आणि त्याने तिच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला केला। ती एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती आज। तो तिच्या सौंदर्याकडे एकटक पाहत होता। त्याला दोघांमधला दुरावा आता राहत नव्हता। तो तिला प्रेमाने मिठीत घ्यायला गेला आणि तिने त्याला ढकलून दिले। तो बेडवरून धाडकन खाली पडला। कुंदा चिडून उभी राहिली आणि म्हणाली, हे बघ शुभम, मला माहीत आहे तुझे उपकार खूप आहेत माझ्यावर आणि माझ्या बाबांवर, पण माझं तुझ्यावर प्रेम नाहीये। मला तू अजिबात आवडत नाही, त्यामुळे परत माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस। ती जरा रागानेच आणि मोठ्या आवाजात बोलली। तसा शुभम उठून उभा राहिला आणि चिडून तिच्या जवळ गेला, इतक्या जवळ की आता कुंदा प्रचंड घाबरली। तिला आता काहीच करता येईना। त्याने तिला त्याच्या भरदस्त छातीने भिंतीला दाबली, तिचे दोन्ही हात पकडले आणि तिच्या तोंडाच्या अगदी जवळ जाऊन म्हणाला, माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, आय रिअली लव्ह यू अ लॉट, पण याचा अर्थ असा होत नाही की मी तुझ्यावर जबरदस्ती करेल। मला तुला माझ्या प्रेमाने माझं करायचं आहे। 4 वर्ष वाट पाहिली आहे तुझी, यापुढेही वाट पाहिल। तू फक्त इथे कम्फर्टेबल राहा, म्हणत त्याने तिचा हात सोडला आणि बाजूला झाला। घाबरू नकोस, तुझं प्रेम नाही माझ्यावर मला माहीत आहे। मी तुला कसला त्रास देणार नाही, तुझ्या मर्जीविरुद्ध काहीच वागणार नाही किंवा करणार नाही। फक्त एकच ध्यानात ठेव, आता तुझं माझ्याशी लग्न झाले, कसं जरी असलो तरी नवरा आहे तुझा मी। तू माझ्याशी नीट बोल, एवढंच, आणि झोप तू निवांत बेडवर, मी झोपतो सोफ्यावर, म्हणत उशी चादर घेऊन तो सोफ्यावर जाऊन झोपला। कुंदा तर अजूनही धक्क्यातच होती की आत्ता नेमकी काय झालं, आणि ती त्याच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत झोपली। दुसऱ्या दिवशी शुभम नाश्ता करून ऑफिसला गेला। कुंदा मात्र कालच्या रात्रीचा विचार करत होती। मी काही चुकीचं वागले का शुभमशी? तो खूप चांगला मुलगा आहे, मी त्याला असा धक्का द्यायला नको होता। सरांनी आवाज दिला, कुंदा बाहेर ये ना ग। तशी कुंदा रूमचे दार उघडून बाहेर आली। काय झालं बाबा? अगं तुझ्यासाठी शुभमनी फोन दिलाय आणि नवीन कपडे पाठवून दिले, ते घे आणि त्याला फोन करून सांग तुला कसे वाटले ते, सर म्हणाले। बर बाबा, म्हणून कुंदा सगळं घेऊन रूममध्ये आली। शुभमची रूम तिने रात्री नीट पाहिली नव्हती, पण ती आता सगळीकडे नजर फिरू लागली। एकदम मस्त हॉटेल रूम्स प्रमाणे टिपटॉप होती। मस्त खिडकीतून वारा येत होता, गॅलरीतून बाहेरचा स्विमिंग पूल दिसायचा। खूप छान रूम होती त्याची। तिने सर्व कपडे पाहिले, तिच्या आवडीच्या रंगाचे होते, ते पाहून ती खुश झाली। तेवढ्यात फोन वाजला। तिने बॉक्स उघडून पाहिला तर त्यामधला फोनच वाजत होता। शुभम नाव होतं फोनवर। तिने जरा संकोचून फोन रिसीव्ह केला। हॅलो? हॅलो, शुभम बोलतोय। हा दिसला नाव फोनवर, बोल काय काम होतं? अरे असं बोलणार आहेस का नवऱ्याशी? शुभम जरा तिची मजा घेत बोलला। बोल ना आता, काय काम होतं? मला माझी पण कामं असतात, कुंदा जरा रागात बोलली। बरं काही नाही, काल रात्रीसाठी सॉरी म्हणायला फोन केलता आणि आपण उद्या जातोय बाहेर फिरायला, आवरून ठेव, तुझी बॅग पॅक करून ठेव, रात्रीच निघत आहोत आपण, शुभम हसून बोलला। काय बाहेर जातोय आपण? मला सांगितलं पण नाही आधी, विचारलं सुद्धा नाही मला यायचं की नाही। असं तू कसं करू शकतोस?
काल तर म्हणत होता की तुझ्या मर्जीशिवाय काहीच होणार नाही, पण चालवतं तर तुझंच असंच सिद्ध होतं यावरून. अगं बाई, आपण नाटक करू बाहेर जाऊन, नवरा बायको असल्यासारखं. तुझ्याच मनासारखं होईल सगळं. सरांची इच्छा होती आपण बाहेर जावं दोघांनी फिरायला, आणि त्यांनी सगळी तयारी देखील केली. माझ्यात तर हिंमत नाहीये त्यांना नाही म्हणायची, पण तुझ्यात असेल तर जा आणि नाही म्हण. जा आत्ता, सांग त्यांना. शुभम जरा मिश्किलपणे हसत बोलला. कुंदा शांत झाली, चेहरा पाडून ठीक आहे म्हणाली आणि फोन ठेवला. आता काय, आवरा बॅगा, बाबा म्हणाले ना, मग जावंच लागणार. कुंदा, कसं होईल ग तुझं? तिकडे गेल्यावर ती स्वतःशीच बोलू लागली. इकडे शुभम मात्र खुश होता. त्याला थोडा वेळ तिच्या संग घालवायला मिळणार होता. यामुळे तिच्यासाठी काय करावे आणि काय नाही हे त्याला आता कळतच नव्हतं. किती सुख तिच्या पायाशी आणून ठेवावेत तो विचार करत होता. रात्री तो घरी आला. कुंदा तयार होत होती आणि तो त्याच्या सवयीनुसार डायरेक्ट रूममध्ये शिरला. कुंदा साडी नेसत होती. निळ्या रंगाचं ते ब्लाऊज तिच्या गोऱ्या रंगावर अगदी उठून दिसत होतं. तिची गोरीपान कंबर, पोट पाहून तो घायाळ झाला. त्याचं स्वतःवरचं नियंत्रण न राहून तो तिच्याकडे आकर्षित होऊ लागला. तिचे ते सौंदर्य तो डोळ्यांनी निहाळत होता. तोच तिची नजर त्यावर पडली आणि ती जोरात किंचाळली. तू तू कधी आलास? आणि डोअर नॉक करून येता येत नाही का? तसा तो भानावर आला, पण तरी तो तिच्याकडेच पाहत होता. अगं, रूम तर माझीच आहे, मग नॉक का करू? मी पण राहते इथे. आता कुंदा चिडून बोलली. ती खिडकीच्या पडद्यामागे लपत त्याच्याशी भांडत होती. तो जोरात हसला आणि म्हणाला, आता असंच पडद्यामागे लपून राहणार आहेस का? मी जातो बाहेर, तू घे आवरून. म्हणून तो बाहेर गेला. कुंदा आवरून बाहेर आली. तिला पाहून तो तिच्या जवळ जाऊन म्हणाला, खूप सुंदर दिसत आहेस. असं म्हणून तो रूममध्ये निघून गेला. याचं मी काय करू? हा माझ्याशी फ्लर्ट करतोय. थांब, इथून बाहेर गेल्यावर बघते तुझ्याकडे, म्हणत ती त्याची वाट बघत थांबली. शुभम मस्त तयार होऊन आला आणि तो खूप रुबाबदार दिसत होता. दिसायला तोही काही कमी नव्हता. उंच, गोरा, देखणा, व्यायामाने शरीर मजबूत केलं होतं त्यानं. आज तो टी शर्ट, ब्लॅक जीन्सवर खूप स्मार्ट दिसत होता, जसा एखादा सेलिब्रिटी. कुंदा तर त्याला या रूपात पाहतच बसली. ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. सरांनी तिला हातानं हलवलं. अगं, जायचंय ना? तो बघ गेला पुढे. जा आता, सर हसून बोलले. हो हो बाबा, जाते, ती थोडं गोंधळून म्हणाली. आता हे माझ्या संग काय झालं? खरंच मी त्याला निरखून पाहिलं? ती स्वतःलाच प्रश्न विचारित होती. पण तो आज खरंच खूप छान दिसत होता. तिचं मन सारखं सारखं तिला त्याच्याकडे पाहण्यासाठी आदेश देत होतं. हे काय होतंय मला? मी का अशी वेड्यासारखी वागते? नाही, हे चूक आहे, ती स्वतःला समजत होती. तिच्या एका मनाचे दोन भाग झाले होते. एक मन तिला त्याच्याकडे नेत होतं, तर दुसरं मन थांबवत होतं. ती पुरती गोंधळली होती. ती गाडीत बसली त्याच्या शेजारी. त्याने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तू पुढे नाही बसणार का? तुला माझा प्रॉब्लेम आहे ना? त्याने तिला डोळे मिचकावत विचारलं. नाही, मी इथेच बसते, बाबा आहेत ना समोर, ती म्हणाली. बस बाई बस, शुभम हसत बोलला. दादा, गाडी सावकाश चालवा, नीट न्या माझ्या बाळांना, सर ड्रायव्हर काकांना सांगत होते. हो सर, तुम्ही काळजी करू नका, म्हणून ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि दोघे खिडकीतून बाहेर पाहू लागले. कुंदा मात्र अधूनमधून त्याच्याकडे चोरून बघत होती आणि गाडीच्या आरशातून ते शुभमनी पाहिलं आणि तो गालात हसला. आता सारखं कुंदा त्याच्याकडे पाहत होती. ते पाहून त्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुझाच नवरा आहे, घे, पहा जेवढं बघायचं तेवढं, म्हणत तो तिच्या चेहऱ्याजवळ गेला. ती आता थोडी घाबरली आणि लाजून खिडकीकडे तोंड करून बाहेर पाहायला लागली. तो हसायला लागला. एवढं काय झालंय हसायला? कुंदा जरा रागात बोलली. काही नाही, एक जोक आठवला, शुभम तिला डोळा मारत बोलला. तसे तिने डोळे मोठे केले. तो तिच्याशी आता मोकळेपणाने तिची चेष्टा करत होता. आता त्यालाही कळून चुकलं होतं की त्याच्याकडे ती ओढली जात आहे. मला असंच हळूहळू करून तिच्या मनात माझी जागा तयार करून घ्यायची आहे, तो मनातच खुश होत बोलला. थोड्या वेळाने तिला झोप लागली आणि तिने तिचं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. त्याने खूप प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरील केस बाजूला केले.
आणि तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहू लागला. कुंदा, कधी तुला माझ्या मनातील भावना कळतील ग? माझं प्रेम कधी स्वीकारशील तू? अशी जवळ असलीस की मला कसलंच भान राहत नाही ग. तो मनातच बोलत होता. आता त्यालाही झोप लागली. तोही तिच्या डोक्याला डोकं लावून झोपी गेला. कुंदा स्वीकारेल का शुभमला कधी नवरा म्हणून? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.